ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लेक्चर 7व चालू आहे. आयनिक इक्विलिब्रियम टॉपिकचं नाव होतं पहिल्या पेजवर. ओके, तर आजच्या लेक्चरचं माझं टार्गेट काय आहे, आज मी कोणकोणते पॉईंट कव्हर करणार आहे, एक काम करतो ते पॉईंट मी एका साईडला इथं लिहून घेतो रे. माझा आजच्या लेक्चरचा पहिला पॉईंट आहे इथं सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया, सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट मला बघायचं आहे रिलेशनशिप बघायचं. रिलेशनशिप कशातलं इन बिटवीन solubility and solubility product. ते सांगतो तुम्हाला कसं घ्यायचं काय लिहायचं तिथे. ठीक आहे. आता तिसरं मला बघायचं आहे, थर्ड पॉईंट बघायचा आहे की माझा प्रेसिपिटेट तयार कधी होणार रिएक्शनचा, कंडिशन ऑफ फॉर फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट, फॉर्मेशन ऑफ पीपीटी. ह्या तीन गोष्टी फक्त आजच्या माझं टार्गेट याच्या लेक्चरला कंप्लीट करायचे आहे. ठीक. आता डायरेक्टली पॉईंटवरून सुरुवात करूया. पहिले मी हेडिंग काय दिली इथं बघा रे, सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया. आता सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया म्हणजे काय, समजा मी छोटासा बिकर माझ्या हातामध्ये घेतला, त्याच्यामध्ये एक चमचा समजा मीठ टाकलं, सोडियम क्लोराईड असेल तर ते पाण्यामध्ये जाऊन डिझॉल्व्ह होते, बरोबर नाही सांगा. पण जर सोडियम क्लोराईडचा असा एखादा सॉल्ट टाकला की जो स्पॅरिंगली सोल्युबल होता, तो कम्प्लिटली होणार का डिसोसिएट रे. मग त्याची स्टोरी आज मला आजच्या लेक्चरला बघायची आहे. मग तिथे हेडिंग देतो. पहिलं काय पॉईंट आहे बघा आजच्या लेक्चरचा माझा पहिला पॉईंट इथं, तर सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया. आता सपोज करूया एक 2-3 मी सॉल्ट सांगतो तुम्हाला बघा रे, तुम्हाला जसं म्हणलं तसं. जर मी सोडियम क्लोराईड घेतला असता, समजा सपोज सोडियम क्लोराईड घेतला, KCl घेतला किंवा घेतला असता इथं CH3COO- Na+. आता तुम्ही मला सांगा, ह्या तिघांना समजा मी काय करतो रे, पाण्यामध्ये टाकलं, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं, तर तिघं डिझॉल्व्ह होतील का पाण्यामध्ये. तिघं म्हणण्यापेक्षा सेपरेटली टाकतोय. सोडियम क्लोराईड होतं पाण्यामध्ये डिझॉल्व्ह, काय शिल्लक राहतं. अरे होतं का, मीठ पाण्यामध्ये विरघळतं का, विरघळतं, सगळं विरघळतं, महत्वाचं, बरोबर नाही सांगा. हे तिघं पण सेम तसे आहेत रे. हे तिघं पण कसे आहेत रे, ऑल आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतील तर ते काय असतात रे, दे आर कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर. कम्प्लिटली म्हणजे पाण्यामध्ये टाकलं की सोल्युबल होते रे, सोल्युबल इन वॉटर खाली लिहायचं, इन वॉटर. आता सपोज करा मी दुसरे 1-2-3 एक्झाम्पल घेतो फळ्यावरती. जर घेतलं असतं समजा AgCl असता, AgBr घेतला, AgI घेतला किंवा समजा घेतो PbCl2 घेतो. आता याचा प्रॉब्लेम काय आहे, वरचे कसे होते रे, स्ट्रॉंग होते, म्हणजे पाण्यात टाकायची ते वाटच बघतात. पाण्यात टाकले की तुकडे झाले सगळ्यांचे, 100 टाकले 100 तुकडे झाले. हे सगळे कसे आहेत, स्ट्रॉंग असतील का हे वाले, आपण बघतो बघा रे. सिल्वर क्लोराईड असेल, सिल्वर ब्रोमाइड असेल, सिल्वर आयोडाईड असेल किंवा लीड क्लोराईड असेल, हे कसे असतात रे, दे ऑल आर वीक इलेक्ट्रोलाइट. आणि यांना काय म्हटलं जातं, LYT, इलेक्ट्रोलाइट. आणि हे सगळे कसे असतात, इनसोल्युबल नाही. म्हणजे समजा 100 टाकले, 100 मधले 70 डिसोसिएट झाले, 30 तसेच राहिले, 80 डिसोसिएट झाले, 20 तसेच राहिले. म्हणजे आर दे कम्प्लिटली डिसोसिएट, हे पूर्ण विरघळतात का, विरघळतात का पूर्ण. म्हणजे काय झालं तर यांच्यासाठी एक शब्द वापरला जातो केमिस्ट्रीमध्ये, स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर करतो, सोल्युबल इन वॉटर. आता स्पॅरिंगली सोल्युबलचा अर्थ काय रे, स्पॅरिंगली म्हणजे कसं, थोड्याशा प्रमाणात, बरोबर ना. जिथे लिहितो मी बघा याच्या खालीच रे, थोड्याशा प्रमाणात, म्हणजे पूर्णपणे विरघळत नाही. तर कळतंय सगळ्यांना. आता एक काम करतो, ह्याच्यातला हा वाला उचलून मी खाली घेतो. ती केस आपण एक तयार करू ना तिथं. फॉर एक्झाम्पल बघा, कन्सिडर AgCl इज डिझॉल्व्ड इन वॉटर. एक काम करतो इथे बघा, मी छोटासा एक बिकर घेतो. ह्या बिकरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय घेऊया सांगा तुम्ही, सगळ्यात पहिलं काय घ्यायचं, अरे कशामध्ये विरघळायचं आहे, सिल्वर क्लोराईडला पाण्यामध्ये टाकायचं, हे तर क्लिअर आहे. आणि सिल्वर क्लोराईड कोणत्या स्टेटमध्ये असतो, याची स्टेट कोणती, अरे सिल्वर क्लोराईड मिठासारखा आहे, कसा असतो, सॉलिड असेल हा. एक काम करतो मी इथं, पहिल्यांदा बिकरमध्ये काय घेतलं तुम्ही सांगता, इथे घेतो, काय घेतलं सांगा, हे वालं पाणी घेतलं, कळतंय. ओके, त्या पाण्यामध्ये वर्ण काय टाकायचं आहे मला, मीठ नाही सॉरी काय रे, सिल्वर क्लोराईड. इथून मी वर्ण ॲड करणार आहे AgCl. आता समजा पाण्यामध्ये आला,
हे पाण्यामध्ये तुकडे कसे होणार याचे रे? पहिला तुकडा काय होईल Ag प्लसचा, दुसरा तुकडा काय होणार Cl मायनसचा, असे दोन तुकडे झाले. आता प्रॉब्लेम काय आहे इथं की सर हा समजा मी खाली घेतो, इथे लिहिला बघा AgCl हा सॉलिड स्टेटमध्ये होता. आता पुढे जाऊन काय झालं याचं बघा रे, याचे दोन तुकडे कुठले पडले? Ag प्लस ॲक्वियस मध्ये पाण्यामध्ये पडला ना, दुसरा कुठला पडला Cl मायनस पाण्यामध्ये पडला, म्हणजे ॲक्वियस. दोन तुकडे झाले का? आता प्रॉब्लेम काय आहे, हा जर स्ट्रॉंग असता 100च्या 100 तुकडे झाले असते ना. हा वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय करतो बघा, समजा इथं उभा राहिलो, AgCl आहे, मी पुढे आलो, माझे किती तुकडे पडले? आता 2 पडले. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा हो का, हां समजा हा AgCl असेल, दिसतंय सगळ्यांना. याचं नाव काय आहे रे? सिल्वर. मोठ्या नाव काय आहे याचं? सिल्वर क्लोराईड. हा समजा डिसोसिएट झाला, याचे तुकडे 2 पडले की नाही इकडं, हा Ag प्लसचा ना का Cl मायनसचा असेल. आता स्ट्रॉंग असता तर सगळेच तुकडे झाले असते, पण आता काय होतं रे, हे इकडं पण जायचा प्रयत्न करतात ना. रस्सीकेस सुरू झाला, म्हणजे इथे मी हा आयरो कसा दाखवतो बघा रे, हा रिव्हर्सिबल करतो असा. रिव्हर्सिबलचा अर्थ काय रे, एका रस्सीला येऊन थांबलेत आणि कंडिशनला तुम्ही कसली कंडिशन म्हणता रे? ॲट इक्विलिब्रियम म्हणतो ना, इथे लिहितो बघा रे, ॲट इक्विलिब्रियम करतो. आता प्रॉब्लेम काय आहे की सर मग हे जे इथं उठा टेप झाला हा मला लिहायचा आहे, कॉन्स्टंटमध्ये दाखवायचा आहे. मी याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा लिहितो याचा रे? के न दाखवतो, इथे लिहितो बघा, के लिहितो. के बरोबर माझ्याकडे फॉर्म्युला काय बनतो सांगा केचा? काय करूया इथं केसाठी? प्रोडक्ट रेशियो कॉन्सन्ट्रेशनचा मी प्रोडक्ट घेतो इथं, मग कसं लिहायचं सांगा? हां कॉन्सन्ट्रेशन ऑफ, मोठ्याने सांगा सगळ्यांनी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू काय करायचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस, त्याच्या शेजारीच लिहिलं मी. डिवाइड कशानं करायचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl सॉलिडचं AgClचं इथं करतो मी. ओके, कळतंय सगळ्यांना? आता एक काम करतो मी पुढच्या स्टेपमध्ये, हा कुठं प्रेझेंट आहे? कुठं प्रेझेंट आहे? हा वाला डिवाइडला, इकडे आला तर कुठं जाणार? मल्टिप्लायला. म्हणजे इथं काय झालं बघा, तर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl असेल इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू काय रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. दिसते का सगळ्यांना? अरे कळालं का? ओके. आता पुढं ही जी टर्म दिसते ना, ही वाली टर्म कशी, कोणती टर्म आहे? AgClचं कॉन्सन्ट्रेशन. हे कॉन्स्टंट राहतं, फिक्स असते, हे चेंज होतं आहे का? आणि केमिस्ट्रीमध्ये तुमच्या फिजिक्समध्ये कुठली जरी टर्म असेल आणि फिक्स असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता? कॉन्स्टंट म्हणता का नाही सांगा? एक काम करतो आता याच्यामध्ये मी, ही जर माझी व्हॅल्यू फिक्स असेल तर एक काम करूया सोपं, याला मल्टिप्लाय करतो मी के डॅशनं. के डॅश म्हणजे काय? अरे के म्हणजे काय अगोदर सांगा? के म्हणजे काय? कॉन्स्टंट आहे. के डॅश म्हणजे काय? कॉन्स्टंटच आहे. ओके. आता पुढं बाकी सगळं सेमच छापा. Ag प्लस पुढं काय रे? Cl मायनस. आता एक काम करायचं आहे पुढं बघा मला, एक कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट, अनदर कॉन्स्टंट म्हटलं तर चालेल, नवीन कॉन्स्टंट तयार होणार. अरे हा पण फिक्स आहे तो पण फिक्स आहे रे, मग एक नवीन कॉन्स्टंट मला इथे मिळाला, त्याला मी म्हणतो Sp इज इक्वल टू सोलिबिलिटी प्रोडक्ट रे, Ag प्लस पुढं काय रे? Cl मायनस. डोक्यात जाते का काय करतोय आपण? अरे समजतंय का? ओके. मी अगोदर एक छोटीशी स्टोरी बनवली, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते सांगितलं. आता पुढं काय करतो रे, प्रत्येक वेळी तुम्हाला AgCl दिसणार आहे का पुस्तकामध्ये? भरपूर सारी साल्ट आहे, ती सगळीच तुम्हाला वापरायचे आहेत. मग त्यांच्यासाठी कसं लिहायचं बघा, काय करतो बघा. समजा एक केस कन्सिडर करा, कन्सिडर अ केस किंवा कन्सिडर डिसोसिएशन ऑफ एक एक्झाम्पल घेतो इथं मी, AX BY. ओके, हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचं मला डिसोसिएशन करायचं आहे. डिसोसिएशन ऑफ कशाचं? तर वीक इलेक्ट्रोलाइटचं. आता त्याचे तुकडे पाडायचे तुम्हाला. कसे पडतात बघा तुकडे. सगळ्यात पहिले तर वीक आहे म्हणून काय करतो मी, सगळ्यात पहिली पायरी काय असेल म्हणजे ॲरो कसा करायचा रे? रिव्हर्सिबलचा टाकायचा. हे दोन तुकडे कुठले पडतील सांगा मला? चार्जेस नका सांगू तुम्ही, तुकडे सांगा कुठले कुठले पडतील. एचा आणि बीचा दोन तुकडे झाले. एक काम करूया आता आपण इथं, तर एचा तुकडा पडला सर, बीचा तुकडा पडला. हे समजा असं लिहिलं असतं तुम्ही, सपोज करा असं असतं इथं. समजा A2 असतं, एचे किती तुकडे पडले असते? किती? ओके, A2 B3 असतं, एचे किती तुकडे पडले असते? बरोबर सांगताय तुम्ही मोठ्यानं. दोन का पडले असते?
2 दिसतोय, बीचे 3 पडले असते. ओके, आता सेम तसं इथं एचे किती तुकडे पडतील, एक्स पडतील, बीचे किती पडतील, वाय पडतील. इथं लिहिलं बघा मी, बीचे तुकडे झाले, वाय झाले, म्हणजे तो त्याचा कोएफिशियंट झाला. आता याच्यानंतर पुढं एक पायरी राहते बघा तुमची, चार्जेस बघायचे आहेत का नाही सांगा तुम्हाला. ओके, हा जो ए असतो ए, त्याच्यावरती किती चार्ज असतो, तर जेवढे वाय असतील तेवढा. म्हणजे कसं लिहायचं, लिहिताना वाय प्लस एवढा त्याच्या डोक्यावरती चार्ज आहे, आणि बी वरती किती असेल मग, एक्स प्लस का मायनस घ्यायचा, कारण कॅन्सल करायचं आहे तुम्हाला. इथं झालं, हा झाला एक्स मायनस एवढा चार्ज झाला. डोक्यात जाते का, कळालं का. आता याच्यासाठी मला ही व्हॅल्यू कशी लिहायची बघा, के एस पी इज इक्वल टू काय करतोय बघा आपण याच्यामध्ये, तर दोघांचा प्रोडक्ट लिहिताना पण कसं लिहायचं बघा, इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वाय प्लस डोक्यावरती येणार तुमचा, 1 मिनिट फक्त, एक्स येणार. हां, आणि पुढं काय लिहू सांगा त्याच्या, बघा बरं जरा काय लिहायचं पुढं आता, इंटू, हां कॉन्सन्ट्रेशन कशाचं, बीचं. हां, बीच्या डोक्यावरती काय रे, एक्स मायनस आयन आत लिहितो आपण रे, आणि ही पॉवरवरती लिहितो ना कोएफिशियंटची वाय. अरे समजतंय का काय करतोय, समजलं का नक्की. ओके, आता पुढं हे बघूनच तुम्हाला डिफाईन करायचं आहे सगळं. हे के एस पीची व्हॅल्यू झाली, कॉमन व्हॅल्यू झाली रे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं तुम्हाला सुरुवातीलाच इथं रे, हे जे सोल्युशन तयार झालं कुठे लिहिले बघा मी रे, इथं हे वालं. तर हे जे सोल्युशन असतं ते असतं सॅच्युरेटेड. अरे सॅच्युरेटेडचा अर्थ काय, सॅच्युरेटेड म्हणजे काय बघा, जर समजा एक ग्लास, काचेचा ग्लास घेतला, त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं, समजा अर्धा ग्लास पाणी घेतलं. ओके, 1 चमचा मीठ टाकलं, स्टर केलं, काय होणार, मीठ विरघळणार. 2 चमचे टाकले, स्टर केलं, काय होणार, 3 चमचे टाकले, स्टर केलं, विरघळणार. पण अशी काहीतरी व्हॅल्यू येणार ना, पाण्याची ताकदच समजा डिझॉल्व्ह करायची, समते की नाही सांगा. किंवा दिवाळीमध्ये बघा आपण साखरेचा पाक करतो लाडू बांधण्यासाठी, बघितलंय सगळ्यांनी, ते मोठं भांडं असतंय ना घरामध्ये, पात्यालं, बरोबर ना, गॅसवरती ठेवता, पाणी ओतताचं, अर्ध पात्याला भरतं, साखर टाकताना. तुम्ही अशा एका पॉईंटला पोहोचता बघा, समजा हा तो पॉईंट आहे, परत टाकलेली साखर बाहेर यायला सुरुवात होते की नाही, बघितले कधी गरम करताना बघा, पाक तसाच तयार होतो ना. म्हणजे लेडीज काय करतात, वरून साखर टाकत जातात, कुठंपर्यंत पोहोचले, ते एका पॉईंटला पोहोचले, तिथून गरम झाले की साखर बाहेर पडते ना, जो तो पॉईंट असतो ना जिथून साखर माघारी येते, तो सॅच्युरेटेड म्हणतात त्याला. म्हणजे इथून पुढं माझी कॅपॅसिटी संपली, तुला डिझॉल्व्ह करायची. म्हणजे समजा तुम्ही काय केलं, 3 चमचे समजा तिथे मीठ टाकलं, कशामध्ये मीठ टाकताय, 3 चमचे तुम्ही ते एका ग्लासमध्ये टाकतात. पण जर 4थ्या चमच्यातला एक जरी पार्टिकल टाकला तर तो माघारी येतोय. म्हणजे सेम इथं तसं रे, हा जो सिल्वर क्लोराईड दिसतोय ना हा वाला, याची तर कॅपॅसिटी संपले. हा काय म्हणतो इथं, आता माझं म्हणजे सॅच्युरेटेड म्हणजे काय, याच्या पुढं नाही, बस 2 ग्रॅम ना, 2 ग्रॅम तर 2 ग्रॅम. तू जर आता टाकलंस तर मी डिझॉल्व्ह करू शकत नाही, तो आयाचा माझ्यापासून साईडला बसेल, पण डिझॉल्व्ह होणार आहे का तो, नाही. शेवटी पाण्याची पण कॅपॅसिटी आहे ना, अशा कंडिशनला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात, सॅच्युरेटेड. आता काय करायचं आहे मला, हे बघूनच डिफाईन करायचं आहे. तर हा सगळा खेळ कुठं चाललाय, सॅच्युरेटेडमध्ये चालू आहे. आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे हे दिसतंय ते लिहायचं आहे रे. काय दिसतंय तुम्हाला सांगा, इथं काय काय केलंय, हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन दिसतंय सगळ्यांना, आणि त्याच्यात काय लिहिलंय, आयन्स दिसतात का. ओके, आणि डोक्यावरती काय लिहिलंय सांगा, पॉवर लिहिलाय, कोएफिशियंट लिहिलाय ना त्याचा. मग तेच लिहिताना कसं लिहायचं बघा, हे बघून. तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट हे डिफाईन कसं करायचं बघा, तर इन सॅच्युरेटेड सोल्युशन product of each concentration terms म्हणजे या दोन्ही पण रे, concentration terms where each power म्हणजे डोक्यावर दिसतंय ते रे, power is raised to कोइफिशियंट ऑफ इच आयन करतो. इच आयन म्हणजे दिसतंय तेच मी छापलं ना तिथं, म्हणजे बघा तेच लिहिलंय का आपण. हे कळतं डेफिनेशन काय आहे, समजलं सगळ्यांना. आता एक काम करतो मी, ह्याची एक्झाम्पल पुढे लिहितो, तुम्ही पटपट सांगायचं त्याच्यामध्ये काय होतंय. तर सपोज करा मी पहिली केस घेतो, याच्यामध्ये 3 केसेस करूया बघा रे. केस फर्स्ट, ए बी नावाची, ए प्लस बी मायनस. आता समजा हां तेच घेतो, AgCl किंवा त्यातले AgI घेऊ आपण, तिथलं AgI घेतलं समजा इथं एक्झाम्पल
AgI. आता सिल्वर आयोडाईड डिसोसिएट कसा होतो रे? बघा बरं कसं होतं डिसोसिएट, सांगा पटकन मला. हां इथे लिहाय ना खाली, कसं होणार त्याचं डिसोसिएशन? AgI. हां तुकडे कसे पडणार सांगा त्याचे पटकन मला. पहिला तुकडा Ag प्लसचा, दुसरा तुकडा I मायनसचा. ओके आता याच्यासाठी सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसा लिहिणार तुम्ही? काय करायचं बघा. हां KSP बरोबर हां दोघांचा प्रोडक्ट लिहा. Ag प्लस पुढं काय रे प्लस I मायनस. ओके डोक्यावर काय लिहायला काय रे तिथं बघा बरं दिसते का कुठं? ओके पण समजा मी दुसरी केस याच्यामध्ये घेतली असती, काय झालं? प्लस राहिलं का लिहायचं? काय झालं? कुठं? एक मिनिट. हो सॉरी. हां मी गडबड दिली. हां इथं प्लस पाहिजे ना, सॉरी. हां इथं प्लस पाहिजे, सॉरी इंटू पाहिजे होतं. हां आता पुढं काय करायचं आहे बघा त्याच्या बरोबर नाही तर कॉन्सन्ट्रेशनचं प्रोडक्ट घेतोय ना मी, गडबडीत झाले ते. हां आता पुढं काय करायचं आहे बघा त्याच्या केस सेकंडमध्ये. जर मी असं एखादं सॉल्ट घेतलं असता की ज्याच्यामध्ये काय करतो मी A एकच राहील B2 असेल. बघ बरं फळ्यावरचं काही दिसतंय का तुम्हाला? एखादं एक्झाम्पल कुठं दिसतंय का बघा बरं. हे आहे ना PbCl2, तो पण विकच आहे रे. ह्याला घेतलं समजा PbCl2, हा डिसोसिएट कसा होणार बघा बरं, डोकं चालतंय का? कसं होईल डिसोसिएट हा वाला? हां खाली घेतला समजा PbCl2, सॉलिडमध्ये होता, पाण्यामध्ये गेल्यावर काय होणार बघा. इथं पहिला आयन काय बनेल याचा Pb प्लस किती 2 प्लस त्याच्या खाली काय लिहायचं Clचे आयन किती येतात इथं रे 2 झाले आणि एका Cl वर चार्ज मायनस. आलं का लक्षात? आता याच्यासाठी मला काय करायचं आहे, तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसा लिहिणार? काय केलं पाहिजे बघा याच्यामध्ये, तर KSP इज इक्वल टू कसं लिहायचं, ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट Pb प्लस 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. ह्या डोक्यावरती काय लिहायचं याच्या Pbच्या? काय लिहायची गरज नाही. इथं काय लिहू सांगा 2 काय आहे त्याचा रे कोएफिशियंट होता ना, तो मी काय केला असा त्याच्या डोक्यावरती ट्रान्सफर केला. कळतंय काय करतोय? समजा तिसरी केस असते एखादी, केस थर्ड घेतली समजा, इथे मी घेतो केस थर्ड AB3ची घेतली असते, ॲल्युमिनियम क्लोराईड घेतो AlCl3 घेतो. आता तुम्ही मला सांगा हा जो AlCl3 आहे तो डिसोसिएट कसा होईल रे? बघा बरं काय होणार इथं, Al वर चार्ज बघा बरं किती येतोय चार्ज, एका Clचा चार्ज किती असतो -1 असतो, तिघांचा -3. ॲल्युमिनियम एकटाच आहे, या तिघांचा -3 या डोक्यावर घेतोय, म्हणजे हा किती घेतोय +3 घेतोय का? ऑपोजिट घ्यायचं फक्त रे. मग हा Al झाला +3 प्लस काय थ्राइस ऑफ Cl मायनस. डोक्यात जाते का रे? कळते काय करतोय आपण? ओके आता याच्यानंतर पुढं याचा तुम्ही प्रोडक्ट कसा लिहिणार? KSP करतोय तुम्ही, KSP इज इक्वल टू सांगा पटकन. हां कॉन्सन्ट्रेशन ऑफ Al +3 पुढं काय रे, हां इंटू काय रे Cl मायनस, आणि तो डोक्यावरती काय झालं रे 3 लिहिलं. कळतंय तुम्हाला काय करतोय? अरे समजतंय का? सिम्पल आहे ना कन्सेप्ट. फक्त एक काम करतो मी, खाली कॉमन केस एक सोड तुमच्यासाठी लिहून देतो इथं खाली, हा छोटासा बॉक्स करतो, आपल्याला परत यूज करायचं आहे ना. ओके हां एक शेवटची केस मी ते स्पेस सोडतो थोडासा, केस 4 करतो, हे तुम्ही लगेच लिहायचं. इथं काय करतो बघा AB4 करतो, ह्याचं फक्त मला सांगायचं, ह्याचंच लिहा फक्त मला एक सांगा याच्यामध्ये A आणि B4 मध्ये आता B किती आहे तिथं, टोटल 4 आहेत, A किती आहे एकच आहे. या दोघांमध्ये सेंट्रल ॲटम कोण असेल, कोण असेल सांगा? का A असेल? आपण शिकलोय की रे ज्याचा आकडा कमी असेल, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल तो सेंट्रल असतो. मग तिथं आकडा कमी कशाचा आहे? Aचा, म्हणजे मध्ये कोण असणार? A असणार. पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती असणार? A वरती असणार. निगेटिव्ह कोणावरती असणार? B वरती. लिहू शकताय तुम्ही त्याचं? ओके एक काम करा, पटकन व्हिडिओ पॉज करायचा आणि पटकन लिहून घ्या. ओके आत्तापर्यंत आपण काय कव्हर केलं, तर पहिला पॉईंट झाला होता माझा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम, मी हा पूर्णपणे संपवली, तर टिक करतो मी छोटीशी, हा पूर्ण झाला. आता पुढचा पॉईंट काय आहे तुमचा रे, हेडिंग देते तर पटकन रिलेशनशिप कशातलं बघायचं, सोल्युबिलिटी आणि कशातलं रे
सोल्युबिलिटी प्रोडक्टमधलं. हे काम करतो इथं बघा, मी कसं लिहायचं बघा, हेडिंग दे तिथं पटकन, रिलेशनशिप इन बिटवीन सोल्युबिलिटी अँड काय रे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट तुम्ही कशानं दाखवत होता रे, KSP न, एक कॉन्स्टंट होता ना तो वाला, त्यानं तुम्ही प्रोडक्ट तिथे दाखवायचं, तुम्हाला तो समजायचा. ओके, त्या हेडिंग पटकन तिथं. ओके, आता पुढं काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर मला हे तर क्लिअर झालं की सर सोल्युबिलिटी प्रोडक्ट असतोय काय. मी तुम्हाला डेफिनेशन दिली, एक डेरिव्हेशन पण दाखवलं कसं त्याला डोक्यात घ्यायचं, कसं सॉल्व्ह करायचं. आता राहतोय प्रश्न त्या सोल्युबिलिटीचा, ते हेडिंग देतो मी तिथं पुढं. इथं काय झालं बघा, हा झाला क्वेश्चन सोल्युबिलिटीचा. आता हे जी सोल्युबिलिटी हे डिनोट करतात लेटर यसनं, ह्याच्यामध्ये मी वापरणार यस, किंवा हां मोलरमध्येच घेणार म्हणजे यस घेतो मी, समजण्यासाठी याचं वापरतो तिथं. ओके, आता काय करायचं रे, हा जवळच मला वाटतं टॉपिकमधला सेकंड लास्ट पॉईंट आहे, त्याच्यानंतर कॉमन आणि इफेक्ट फक्त राहतोय रे. आता तुम्हाला काय करायचं आहे की जेवढा टॉपिक झाला आहे तेवढा रिवाईज करायचा. आणि महत्त्वाचे एक अनाउन्समेंट करतो आत्ता तुमच्यासाठी की आपण या टॉपिकचे जेवढे काही न्यूमेरिकल आहेत, सॉल्वड आहे अनसॉल्वड. सॉल्वड म्हणजे कोणते, टॉपिकच्या आतमध्ये दिलेले, आणि अनसॉल्वड म्हणजे कोणते, टॉपिकच्या मागचे. त्याचा एक मी वन शॉट व्हिडिओ घेऊन येणार, 1-2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या चॅनलवरती मी अपलोड करतो, की ज्याच्यामध्ये या टॉपिकचे सर्व काही न्यूमेरिकल मी एकदम सिम्पल वेमध्ये म्हणजे कळतंय लॉग अँटीलॉग कसा घ्यायचा, तिथून इच अँड एव्हरी स्टेप मी कव्हर करणार आहे. ठीक आहे, मग आता तुमचा रोल, तुमच्या बाजूनं रोल राहतोय. काय रोल राहतोय तुमचा, आता तुम्ही आता ते प्रॅक्टिस केलं पाहिजे, मॅक्झिमम टाइम व्हिडिओ बघितलं पाहिजे, आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करावे, जेणेकरून तुमच्या बरोबर जे क्लास लावला नसेल त्यांना पण त्याचा फायदा होईल. ठीक आहे, आणि शेवटी कसं आहे, तुम्ही आत्ता जर याची मेहनत घेतली तर बोर्डला तुम्हाला जमेल, आणि तीच परिस्थिती ठरवणार की बाबा वर्षभर जो तुम्ही उठाटेप केलता का नाही. आणि शेवटी फ्युचर कशावर डिपेंड असतं माहिती आहे, तुमचं फ्युचर जे असेल ते तुम्ही आज काय करतायचं त्याच्यावरती डिपेंड असतं. एक त्याचीच एक स्टोरी सांगतो तुम्हाला पटकन हे लिहिलीत. तर एकदा काय होतं, एका राज्यामध्ये एक चित्रकार येतो. राजा त्या चित्रकाराला काय सांगतो, एक सुंदर म्हणजे असं एक निरागसतेचं चित्र काढ. निरागसता म्हणजे एक भावना आहे ना, ती निरागसतेचं चित्र पाहिजे. मग चित्रकार शोधामध्ये जातो, निरागसता काय असते, एक त्याला खूप सुंदरचा मुलगा दिसतो, तो त्याचं चित्र काढतो. राजा एकदम खुश होतो आणि राजा त्याला खूप सारं धन देतो. चित्रकार तिथे निघून जातो. एक 25-30 वर्षानंतर परत राजा त्या चित्रकाराला बोलवतो. राजा काय म्हणतो, तू निरागसता काढलेली की नाही, आता मला भयानकता पाहिजे, भयानकतेचं स्वरूप मला दाखव. मग चित्रकार म्हणतो ठीक आहे, म्हणतो राजाला की मला फक्त तुमच्या कैद्यांना भेटावं लागेल. मग जेलमध्ये जातो, त्या कैद्यांना भेटतो, त्याला एक कैदी सापडतो. तो त्या कैद्याचं चित्र काढायला सुरुवात करतो, आणि जसं चित्र काढायला चित्रकार सुरुवात करतो तसा तो कैदी रडायला चालू करतो. मग चित्रकार साहजिकच विचारणार, अरे काय झाली, तू रडायला का सुरुवात केली. तर कैदी त्याला सांगतो, ज्या 25 वर्षाच्या मागे तुम्ही जे निरागसतेचे चित्र काढलेलं तोच मुलगा मी आहे, आज माझं असं झालंय. हे कशावरनं झालं सगळं, त्यानं त्या 25 वर्षामध्ये जी संगत पकडली ती त्या सगळ्यांना कारणीभूत ठरली ना. म्हणजे ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही राहता, भले तो 1 वर्षाचा असो किंवा तो 25 वर्षाचा टाईम असो, तुमचं भविष्य ठरवायचं काम तोच करतो. त्यामुळे आजपासून इच अँड एव्हरी मोमेंट कॅल्क्युलेट करायचं आणि कॅल्क्युलेशनच जगायचं. माझा वेळ बाबा मला कुठं दिला पाहिजे, कारण ह्या सगळ्यावरती तुमचं भविष्य ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी माघारी येत नाही ती म्हणजे गेलेला वेळ. शेवटी वर्षाच्या राहील पश्चाताप तुमच्याबरोबर. आता तुम्हालाच ठरवायचं आहे, पश्चाताप करत बसणार आहे का बाबा आत्तापासून सुधारून मार्गाला लागणार आहे. आता मला सोल्युबिलिटी बघायची आहे. सोल्युबिलिटीचा अर्थ काय असतो रे, तर मी काय करतो, एक छोटासा बिकर घेतो, रेग्युलर घेतो तसा. हा एक बिकर आहे. त्या बिकरमध्ये सगळ्यात पहिले मी काय घेतलेले, काय घेतो तो सांगा, मग कशी घेतलेलं ते, हे काय आहे, पाणी घेतलं समजा, बरोबर का नाही. ओके, ह्या पाण्यामध्ये वरून काय करतो मी, सॉल्ट ॲड करतो. पण आता इथे काम करतो, हा जो सॉल्ट आहे ही अमाऊंट कशामध्ये मी घेतो रे, ही अमाऊंट घेतो मी ग्रॅममध्ये. आणि ही जी क्वांटिटी आहे ना खाली घेतलेली, ही क्वांटिटी असेल माझ्याकडे 100 ml घ्या, किंवा ऑर करतो 1 लिटर घेतली तरी चालेल. दोन्हीमध्ये कोणती पण क्वांटिटी फिक्स करायची. एकतर सोल्युबिलिटी तुम्हाला ग्रॅम पर ml असेल 100 ml घ्यायचं, आणि ग्रॅम पर लिटर असेल तर कळतंय तुम्हाला 1000 ml असते ती तिथं. आता हेच तुम्हाला डिफाईन करायचं आहे. हे मी डिफाईन कसं करतो इथं याच्यामध्ये रे, सोल्युबिलिटी म्हणजे काय, हे कशामध्ये घेतले, हां अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशात घेतलाय सांगा मला पटकन. अमाऊंट ऑफ सबस्टन्स
इन ग्रॅम डिझॉल्व, कशा डिझॉल्व केला आहे रे, डिझॉल्वड इन 100 ml और काय रे 1 लिटर, हे सॉल्वंट करू का मी, पाण्याला सॉल्वंट 1 लिटर सॉल्वंट. आता प्रॉब्लेम काय आहे, मी या टॉपिकमध्ये पुढं काय करतोय रे, हा जो ग्रॅम सबस्टन्स आहे ना तो मी घेणार आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये घेणार आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा मी घेणार मोलमध्ये, MOLE, म्हणजे तो ऑर करतो मी याच्या साईडला, ग्रॅममध्ये घ्या किंवा मोलमध्ये घ्या. हे जर मोलमध्ये असेल तर त्याला कसली सोल्युबिलिटी म्हणता तुम्ही, मला झाले ऑलरेडी. हां, कसली म्हणता सोल्युबिलिटी, आठवते का कोणाला, मोलर म्हणतो ना मी फक्त तिथं. म्हणजे इथं चेंज काय झाला बघा, तर जर मोलमध्ये असेल तर हा चेंज इथं करतो मी मोलर सोल्युबिलिटी, मोलर सोल्युबिलिटी. आता हे डिफाईन कसं करायचं, या दोघांमध्ये फरक काय आहे फक्त सांगा पटकन मला, काय फरक आहे. या ग्रॅमचं रिप्लेस कशानं करणार, मोलनं. मग मला वाचून सांगा पटकन काय लिहूया तिथं, हे बोला पटपट. हां मोठ्या सगळ्यांनी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये घ्यायचा, इन मोल. हां डिझॉल्व कशात करायचा, डिझॉल्वड, बोला पटपट, इन 100 ml और काय रे 1000 ml सॉल्वंट. अरे इथंपर्यंत कळतंय सगळ्यांना, अरे कळालं का काय करतोय. आता सेम तसं सिल्वर क्लोराईड घेतो किंवा कोणता पण एखादा सॉल्ट, तुम्हाला आवडीचा एक सॉल्ट घेतो. समजा मी एक सॉल्ट घेतला, इथे केस तशी त्याची स्टडी करू, याच्या खालीच लिहितो बघा, कन्सिडर पण त्याचं मोल घेतो यस मोल ऑफ अ सॉल्ट, सॉल्टचं नाव आहे AB, बरोबर. हा डिझॉल्व झाला, कशामध्ये डिझॉल्व झाला, इज डिझॉल्वड इन 1000 ml वॉटर करतो मी, H2O करतो. आता तुम्ही मला सांगा, हा डिसोसिएट करायचा आहे, A प्लस घेतो आणि Bला मायनस घेतो, ठीक आहे. म्हणजे हा डिसोसिएट कसा होणार, पुढं AB सॉलिडमध्ये होता, तो पाण्यामध्ये रिव्हर्सिबलचा ॲरो टाकायचा तसं छोटासा. A वरती चार्ज कोणता घ्यायचा सांगा पटकन, हे बोला पटकन. A वरती चार्ज A प्लस घेतला, ॲक्वियसमध्ये गेला आहे हा. B वरती चार्ज, हे बोला पटकन, B मायनस, हा पण ॲक्वियसमध्ये गेला आहे. याचे मी मोल्स किती घेतलेत सुरुवातीला, Aचे बघा बरं, Aचे मोल्स किती घेतलेत, यस मोल घेतलेत का नाही सांगा, कळतंय तुम्हाला. म्हणजे समजा याच्या जागी असं काहीतरी असतं, NaCl असता, हा डिसोसिएट झाला, Na+Cl मायनस. मला पटकन सांगा याचे मोल किती दिसतात इथं, एकच दिसतोय का, हे कळतंय बघा तुम्हाला, डोक्यात जाते का. याचे मोल किती आहेत, एकच. याचे किती आहेत, एकच. याचे किती आहेत, एकच आहे का नाही सांगा, हे कळतंय का सगळ्यांना काय करतोय मी. सेम तसं जर समजा हा यस असेल तर याचा पण किती असेल रे, हे बोला पडतं, याचा किती असेल, यस. याचा किती असेल, यसच असेल, कळालं. आता पुढं एक काम करतो, मला काय करायचं आहे, यासाठी KSP लिहायचा. याचा मी KSP कसा लिहितो, तो सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसा लिहायचो सांगा, दोन्ही कॉन्सन्ट्रेशनचं काय करायचं रे, प्रोडक्ट घ्यायचं. म्हणजे कसं होणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B मायनस. आता व्हॅल्यू फक्त रिप्लेस करा, A प्लसच्या जागी काय टाकायचं, हे बोला पटकन, A प्लसच्या जागी काय टाकलं, यस घेतलं, इंटू याच्या जागी काय टाकलं, यस लिहिलं. कळालं का, हे समजतंय ना. म्हणजे आन्सर काय आलं फायनल तुमचं, यसचा स्क्वेअर आला. इथं करतो मी KSPला छोटासा बॉक्स करतो. आता समजा दुसरं एखादं एक्झाम्पल असतं सेम तसं, जर AB2 असता, हा डिसोसिएट कसा होणार बघा बरं जरा. A प्लस, हा मोठ्याने सांगा, A प्लस ॲक्वियसमध्ये ना, ओके, प्लस टॉईस ऑफ, इथं +2 पाहिजे बरं का रे, हां, टॉईस ऑफ B मायनस. कळालं का, दोन तुकडे झाले ना. आता याच्यासाठी मला काय KSP कसा लिहिणार सांगा. पण सगळ्यात पहिलं याचे मूल किती घेतलेत मी रे, यस घेतलेले. याचे किती तयार झाले, यस. याचे इथं 2s तयार झाला का, आलं का लक्षात रे, 2s तयार झाला. आता पुढं मला KSP लिहायचं, मी KSP असं कसं लिहिणार इथं, तर KSP बरोबर एक काम करा, ह्या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचं आहे कॉन्सन्ट्रेशनचा ना. मग पहिल्यांदा कोण आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A+2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B मायनस. डोक्यावरती काय लिहायचं रे, 2 लिहिलं का, 2 का लिहिलं, कारण तो काय आहे त्याचा रे
कोएफिशियंट आपण डोक्यावरती टाकतोय ना. ओके, आता याच्यानंतर पुढं व्हॅल्यू टाका फक्त. KSP बरोबर a+2 ची व्हॅल्यू यस आहे, एक मिनिट फक्त, हां यस, इंटू B - ची 2s आहे, 2sचा स्क्वेअर म्हणजे इथं काय झालं बघा, यस इंटू 2चा स्क्वेअर 4s स्क्वेअर म्हणजे फायनल काय झालं रे 4s क्यूब. अलग लक्षात रे, अरे कळालं का. ओके, आता आपण सेम याच्यासारखी एक 2-3 एक्झाम्पल फळ्यावरती पटपट चेक करूया. आता जर तुम्ही ते चेक केलं असं, मी कॉमनमध्ये घेतो बरं का पहिले एक्झाम्पल फर्स्ट करतो इथं. AgCl, AgBr, AgI. ओके, या तिघांसाठी तुम्हाला काय करायचं आहे, KSP काढायचं आहे. काय करूया सगळ्यात पहिली पायरी, काय करायचं सांगा. ओके, यातलं हे वाला घेतो AgCl, कुठे सगळे सेमच आहे, एकच घेतो, हे घेतो समजा AgCl घेतलं. हा डिसोसिएट कसा होणार रे सांगा, तुकडे कसे होणार त्याचे. पहिला तुकडा Ag+चा, व्हेरी गुड. दुसरा तुकडा Cl- डोक्यात जाते का, अरे जाते का डोक्यात. ओके, आता पुढं काय करायचं तर KSPचा फॉर्म्युला सांगा मला अगोदर. हा यस, हा काय झाला यस, हा काय झाला यस झाला का. आता याच्यासाठी कसं लिहायचं इथं पुढे लिहितो बघा साईडला मी. हां, KSP बरोबर काय फॉर्म्युला KSPचा याचा रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl-. हो का, इथं पहिला दिसतो तसंच आहे ना. ओके, मग हे काम केलं, इथे लिहिलं बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl-, ब्रॅकेट क्लोज केला. मला व्हॅल्यू सांगा पटपट. Ag+ ची व्हॅल्यू यस, याची व्हॅल्यू यस, ह्या सगळ्यांसाठी काय एकच आन्सर येतं, यस स्क्वेअर आलं का. ए जाते का डोक्यात, यसचा स्क्वेअर आलं. सेम दुसरी केस जर मी इथं घेतली असते, एक्झाम्पल सेकंड घेतलं, याच्यामध्ये समजा एक्झाम्पल सेकंड PbCl2चं काय बनेल सांगा इथं पटपट मला. आयन सांगा. हां, याला डिसोसिएट कसा करायचा PbCl2ला. हां बोला पटकन. पहिला आयन काय असेल Pb+2, अगोदर झालेलंच आहे ना. हां पटकन सांगा, पहिला आयन काय असेल Pb+2 प्लस दुसरा काय असेल टॉइस ऑफ Cl-. आता हे कसं लिहायचं, KSP बरोबर काय करूया सांगा. बोला पटपट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb+2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl-. आणि हा 2 कुठं जाणार, याच्या डोक्यावरती टाकायचा. डोक्यावरती म्हणजे कुठे इथं आला ना 2, बरोबर का. इथं लवकर डोक्यावरती गेला. आता पुढं मला सांगा पटकन, त्याच्यामध्ये हा Pb किती घेतलाय सुरुवातीला तुम्ही बघा बरं, किती घेत होता. हा जर यस घेतला, हा किती तयार झाला, हा 2s झाला. किमती फक्त बदलूया तिथं. मग काय करायचं याच्यामध्ये, हा जो Pb+2 आहे त्याच्या जागी मी काय टाकणार इथं यस टाकला, इंटू Clच्या जागी काय टाकणार 2s टाकणार, बरोबर का. आणि डोक्यावरती काय केलं सा स्क्वेअर, म्हणजे इथं काय झालं यस इंटू 4s स्क्वेअर म्हणजे काय झालं 4sचा क्यूब झाला का बघा बरं, चेक करा जरा. अरे होतंय का बरोबर, कळालं का काय करतोय आपण. ओके, आता एक तिसरं एक्झाम्पल याच्यामध्ये घेतो, एक्झाम्पल नंबर 3. आता काय करायचं आहे बघा, सांगतो तुम्हाला इथं. तर जर इथं असं AlCl3 असता तर हा डिसोसिएट कसा होणार AlCl3 बघा बरं. हां 2 तुकडे सांगा याचे मला. AlCl3 दिसतोय ना, आणि आत्ताच मी तुम्हाला शिकवलं हा जो एका क्लोरीनवर चार्ज किती असतो, एका क्लोरीनचा सांगा रे, -1 एकाचा झाला, तिघांचा -3 झाला. मग या जर तिघांचा -3 असेल तर Al वरती चार्ज किती असेल +3 असेल ना. मग तुकडे पण तसेच करायचं. याचा पहिला तुकडा झाला Al+3, दुसरा तुकडा झाला बघा बरं इथं हां थ्राइस ऑफ Cl-. हा सुरुवातीला किती घेतलेला तुम्ही, किती घेताय बघा हावाला. हा जर यस असेल हावाला 303 तुकडे झाले का. आता याच्यासाठी मी सोल्युबिलिटी प्रोडक्टचा फॉर्म्युला कसा लिहितो इथं KSP सांगा पटकन. KSP बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Al+3 इंटू काय रे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl-, डोक्यावरती 3 टाकलं. आता सेम तसं Al+3 साठी यस घेतला इंटू इथं काय रे 3sचा क्यूब करायचा, यस इंटू 3चा क्यूब 3 × 3 3 27 ना 27 इंटू यस क्यूब म्हणजे फायनल आन्सर काय आलं तुमचं 27s⁴ आलं. हे कशासाठी बनला फॉर्म्युला KSP. आलं का डोक्यात तुमच्या. अरे कळतंय का रिलेशन काय आहे दोघांमध्ये, कळालं काय केलं आहे मी सिम्पली.
म्हणजे याच्यामध्ये तुमचा हा पॉईंट कव्हर झाला बघा, हे रिलेशन पूर्णपणे संपलं. आणि जर MCQला कुठं विचारलं तुम्हाला, काय विचारतात बघा रे, तर KSP फॉर AlCl3 ऑप्शनमध्ये ह्या व्हॅल्यूज असतात रे. ऑप्शन सिलेक्ट करायचं, फक्त चुकायचं नाही. किंवा काय विचारतील, आता इथं बघा कॉमन काय घेतलं बघा मी, जर तुमची केस जर AB ची असेल तर Sचा स्क्वेअर बरोबर, AB2 ची असेल तर 4S क्यूब आणि AB3 ची असेल तर 27 × S⁴. डोक्यात गेलं का? अरे कळालं का? म्हणजे असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळी कॅल्क्युलेट करायचं, फक्त यांना केसेस म्हटलं तर चालतंय. ह्याला काय म्हटलं सगळ्याला, ही कोणती केस म्हटलं तुम्हाला, ही वाली गोल करतो छोटासा, सांगा पटकन. AB ची झाली. ही पहिली कोणती आहे रे, ही वाली कोणती आहे, AB2 ची. ही कोणती झाली, AB3 ची. आता तुमचा होमवर्क काय आहे बघा, इथं मी खाली फक्त क्वेश्चन 14 सोडतो इथं. एक्झाम्पल तुम्हाला AB4 साठी जनरलमध्ये काय जमेल बघा, आणि याचं एक्झाम्पल मी देतो तुम्हाला PbCl4. फक्त मला कमेंटमध्ये सांगायचं की त्याचा आन्सर काय येतंय. कळतंय तुम्हाला? फॉर्मॅट सगळ्यात सेम आहे. सगळ्यात पहिली पायरी डिसोसिएट करा, KSP काढा, बघा किती मोल तयार झाले ते फक्त तिथे टाका. सिंपल स्टेप आहे, ते तुम्हाला जमून जाईल. आता शेवटचा छोटासा पॉईंट राहिला, इथंच बसलेल्या एवढ्यातच बसूया आपण. बघा रे, काय शेवटचा पॉईंट आहे, नाव सांगा पॉईंटच्या शेवटच्या. कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट. ते मी इथं हेडिंग देतो, प्रेसिपिटेट फॉर्मेशनच्या कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ PPT कसा बनवायचा. एक काम करतो मी तुम्हाला, तर आत्तापर्यंत काय झालं बघा सांगतो. एक एक्झाम्पल सोपं घेतो. सोल्युबिलिटी प्रोडक्ट आपण आत्तापर्यंत बघितला. सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा जो सगळा खेळ चाललेला, तो कुठंपर्यंत चाललेला, कोणत्या पॉईंटला चाललेला रे, एक कंडिशन होती ना, हो का. इथनं आयन्स असे कुठे गेला, हा पुढं जायचे मागं यायचे, पुढं जायचे मागं जायचे. ह्या पॉईंटला नाव काय दिलं आपण, बरोबर आहे, काय दिलं तर इक्विलिब्रियम म्हणायचो मी. मग एक काम करतो, तुमच्याकडे फॉर्म्युला कोणता होता की रिॲक्शन एक दाखवतो तुम्हाला सोपी अगोदर इथं याच्यामध्ये. तर समजा एखादं एक्झाम्पल असेल, AB असेल, हा डिसोसिएट केला, ह्याचे तुकडे कसे झालते सांगा मला पटकन रे, हे बोला पटकन. ह्याचे तुकडे कसे झालते ABचे, पहिला कुठला चालता, A+चा चालता, ठीक. दुसरा कुठला चालता, B-चा चालता. कुठं चालता, पाण्यामध्ये खेळ चालू आहे सगळा रे, पाण्यामध्ये चालतं नाही सगळं. आता पुढं मला सांगा, त्या इक्वेशनसाठी मला फॉर्म्युला लिहायचं KSPचा. कसा लिहिणार, हे बोला पटकन. हां, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B-. क्लिअर आहे. आणि हा खेळ कुठं चालला आहे तुम्हाला मी सांगितलं. कोणती कंडिशन आहे, ते काय लिहायचं पुढं, ॲट कुठं चालू आहे, इक्विलिब्रियमला. म्हणजे कळतंय बरोबर, रस्सीच्या मध्ये सेंटरला, रस्सी केस चालू आहे रे, टाय होतं ना, पुढं पण नाही मागं पण नाही, बरोबर. ते एका पॉईंटला की जिथून पुढं पण नाही मागं पण जायचं नाही. पण समजा हा फॉर्म्युला मला रिप्लेस करायचा आहे KIP साठी. KIP म्हणजे काय, आयोनिक प्रोडक्ट घ्यायचा आहे. आता आयोनिक प्रोडक्टचा पण फॉर्म्युला तोच येतो, लिहू नका अगोदर, लक्ष द्या पुढं रे. याचा फॉर्म्युला तोच येतो. काय फॉर्म्युला येणार बघा, A+ इंटू काय रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B-. फक्त या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर हा असतो इक्विलिब्रियमला, हा असतो ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आता सांगतो, ते पण क्लिअर करतो तुम्हाला. समजा एक रिॲक्शन मी करतोय, ओके. तर त्या रिॲक्शनला समजा, ओके, ABची रिॲक्शन चालू आहे. हा जर पॉईंट बरोबर सेंटर पॉईंट असेल, दिसतोय सगळ्यांना, हा सेंटर पॉईंट म्हणजे इक्विलिब्रियमचा. म्हणजे इथंपर्यंत रिॲक्शन जाऊन थांबणार, पुढं पण जाणार नाही, मागं पण जाणार नाही. म्हणजे कळतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. मागं पुढं होतंय का, आता बॅलन्स झालं की नाही सांगा. पण आता काय झालं की एक थोडासा कमी झाला, एक थोडासा जास्त झाला. कळतंय तुम्हाला. हा पॉईंट आहे तो इक्विलिब्रियमचा आहे. हा बाकी कोणता जरी पॉईंट असेल ना, ते ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन झालं. जर तुम्ही इक्विलिब्रियमला बघितलं तर त्याला काय म्हणायचं, सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणायचं. आणि कुठं जरी बघितले तर रिॲक्शनमध्ये त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं सांगा पटकन, आयोनिक प्रोडक्ट. कळतंय तुम्हाला, अरे समजतंय का, ओके. आता पुढे 3 कंडिशन कशा बनवल्यात बघा त्यांनी तिथं. तर पहिली कंडिशन आहे याच्यातली, फर्स्ट कंडिशन, KSP इज ग्रेटर दॅन KIP. दुसरी कंडिशन आहे KSP इज लेस दॅन काय रे, KIP. आणि तिसरी कंडिशन काय असेल, KSP इज इक्वल टू KIP. 3च कंडिशन आहेत. आता पहिल्या कंडिशनमध्ये जास्त कोण दिसतंय बघा बरं,
SP म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट जास्त, याचा अर्थ काय? समजा ही बॉटल आहे माझ्याकडे याच्यातली, आता या बॉटलमध्ये समजा रिॲक्शन चालू आहे, दिसतंय सगळ्यांना? ओके. या बॉटलमध्ये समजा तुम्ही सॉल्ट ॲड केला, बरोबर? समजा काहीतरी सॉल्ट टाकला आणि रिॲक्शन सुरू झाली, इक्विलिब्रियमला जाऊन थांबली. ओके. आता इथे कंडिशन काय झाले पहिले बघा, याचा जो सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे तो जास्त आहे, म्हणजे सोल्युशनमध्ये तो सॉल्ट डिझॉल्व्ह होणार ना. सोल्युबिलिटी प्रोडक्ट जास्त म्हणजे जिथं पहिलं वाक्य माझं याच्यामध्ये काय करतो बघा इथं, तर अनसॅच्युरेटेड सोल्युशन कॉमा करतो, नो प्रेसिपिटेट फॉर्मेशन. प्रेसिपिटेट म्हणजे तो सॉलिड फॉर्ममध्ये येतो. तुम्ही पाण्यावरती लोण्याचा गोळा बघितला कधी तरंगता ना? नाही बघितला, आटानेच एवढं विरे बघितलाच ना की कुठं ना कुठं, हां बघितलाय पाण्यावरती लोण्याचा गोळा तरंगतो. तो कसा दिसतो? त्या पाण्यामधून बाहेर आल्यासारखा दिसतो ना. तसा इथं सॉलिड जर बाहेर आलं तर त्याला प्रेसिपिटेट म्हणायचं, पाण्यामधून बाहेर आलेला असतो रे. इथं तयार होत नाही तो. आता याच्यामध्ये चेक करा, इथं जर आयोनिक प्रोडक्ट जास्त असेल याचा अर्थ तुम्हाला प्रेसिपिटेट दिसतो आणि सोल्युशनला म्हणतो सुपर सॅच्युरेटेड. कसलं रे? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. कळतंय का? आणि इथं PPT बनतो, याच्यात बनतो रे इथं प्रेसिपिटेट फॉर्मेशन, PPT फॉर्मेशन. आता इथं पण चेक करा, याच्यामध्ये शेवटची केस बघा, याच्यातली काय करतो मी. सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि आयनिक प्रोडक्ट दोघं पण सेम असतील, म्हणजे रिॲक्शन कुठं असेल रे? विचार करून सांगा बरं, कुठं असेल? हां बरोबर आहे, कुठं असेल? ॲट इक्विलिब्रियम असेल का नाही सांगा. मग जर रिॲक्शन तुमची इक्विलिब्रियम इथं लिहितो बघा पुढे लिहिताना, आणि इक्विलिब्रियमला त्या सोल्युशनला तुम्ही नाव दिलं, ते कुठं लिहिलंय बघा फळ्यावरती, काय नाव दिलं रे? कसलं सोल्युशन असतं इक्विलिब्रियमला? पुढं पण, हां पुढं पण नाही मागं पण नाही, कसलं? बरोबर सांगताय मोठ्यानं, सॅच्युरेटेड सोल्युशन. मग इथं काय लिहितो बघा, सॅच्युरेटेड सोल्युशन. इथं पण प्रेसिपिटेट बनत नाही रे, वाटलेच तिथं लिहितो मी, ॲट इक्विलिब्रियम करतो, रिॲक्शन इज ॲट इक्विलिब्रियम. हे कळालं सगळ्यांना? अरे समजतंय का काय करतोय आपण? म्हणजे बघा आजच्या लेक्चरला मी तिन्ही पण पॉईंट तुमचे कव्हर केले. पहिला पॉईंट काय होता याच्यातला? पहिला होता सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम, दुसरा होता रिलेशनशिप होतं दोघांचं, तिसरा काय होता रे? कंडिशन होत्या कशाच्या? प्रेसिपिटेट बनायच्या. कंडिशन किती आहे? टोटल 3 होत्या. पहिली काय कंडिशन आहे परत एकदा बघा, हे पण पूर्ण झाले ना. SP कशापेक्षा? IP पेक्षा जास्त असेल तर अनसॅच्युरेटेड, SP जर IP पेक्षा कमी असेल तर सुपर सॅच्युरेटेड, आणि दोघं सेम असेल तर इक्विलिब्रियम म्हणजे सॅच्युरेटेड. कळालं का? ठीक आहे, आज व्हिडिओ इथंच पॉज करायचा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कॉमन अँड इफेक्ट बघायसाठी. ठीक आहे.